हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता आम्ही रानातून कैऱ्या वगैरे घेतलेल्या आहेत. मला सगळं झालंय, आता आम्ही निघालोय घरी. घरी निघाल्यात. लागली तहान. तहान लागली आणि कैऱ्या आम्ही 2-3 गोणी कैऱ्या घेतल्यात. काय करायचं? लोणचं लोणचं करायचं का काय करायचं काय माहिती. काय माहिती, लोणचं केलं तर आपण घेऊन गेलो असतो. आता लोणचं कसं करायचं? कसं कैऱ्या तिथं नेऊन फोडून मग करावं लागेल आपल्याला. आमच्या घरी तर मी नेईल माझ्या कैऱ्या तशा एक पिशवीभर. मी पण आपल्या कैऱ्या हां बस का. तर आम्ही बसलो आहे गाडीवर. रुपाली गाडी चालवते, मी पाठीमागे बसले आणि शिंद्यापासून आम्ही असंच गाडीवर आलेलो. शिंद्यापासून असंच गाडीवर आले. रुपाली कसं वाटतं गाडी चालवते? भारी वाटते. आता इकडे एकदम भारी वाटते गाडी शेतातून आम्ही आमच्या घरी गेलो. शिंद्यामध्ये आमचं जे राहतं घर आहे तिथं गेलो. त्यानंतर तिथे काही आम्ही व्हिडिओ नाही काढले. तिथं सगळ्यांसोबत भेटलो वगैरे. त्यानंतर लगेच एका अर्ध्या तासाने आम्ही लगेच निघालो. येताना रुपाली म्हटली की आमच्याकडे गाडी द्या, आम्ही गाडीवर जाणार आहे आणि तुम्ही सगळेजण रिक्षामध्ये जा. तर आई म्हटलं तुम्हाला जमेल का? भाऊजी तर देतच नव्हते, तयारच नव्हते, कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांना जमेल की नाही काय माहिती. जमती इथल्या इथं, पण एवढा लांबचा प्रवास होईल का नाही. तर रुपाली म्हटली नाही आम्ही बसतो ताईन मी, तुम्ही गाडीमध्ये बसा, आम्हाला येतं आहे बघा. तर त्यानंतर आम्हाला आईंनी सांगितल्यानंतर भाऊजींनी आम्हाला गाडी दिली आणि आम्ही डबल सीट घेतलं रुपालीनी मला. आणि आम्ही चाललो होतो, प्रिशा, मी आणि रुपाली मस्तपैकी एन्जॉय करत. पहिल्यांदाच असं म्हणजे खूप लांबचा प्रवास, म्हणजे एक 14-15 किलोमीटरचा प्रवास असेल तो, तेवढाच आम्हाला स्कूटीवरती. मी पहिल्यांदाच रुपालीच्या गाडीवरती बसले होते मागे गावाकडं आल्यानंतर. नाहीतर मग आम्ही रिक्षानीच वगैरे प्रवास असतो. तर छान असा प्रवास झाला. घरी जाऊन आता स्वयंपाक वगैरे करायचा, नाश्ता वगैरे करायचा आणि त्याच्यानंतर म्हणजे स्वयंपाक, कारण आता संध्याकाळचं जेवण पण झालेलं आहे. रानात सगळ्यांना मस्तपैकी भूक लागलेली. सगळं जेवण एकदम फिनिश करून टाकलं सगळ्यांनी. घरचं आम्ही तर काय आणलं नव्हतं एवढं, त्याच्यामुळे सगळं जेवण फिनिश झालं. आणि पोरांना आता परत भूक लागेल घरी गेल्यानंतर. मग स्वयंपाक काय करायचं आता पुढे आपण ठरवूया. पण मग आम्ही तर ठरवलेलं की फक्त पिठलं भाकरी करायची, कारण जेवण आम्ही पण दमून आलेलो आहे. पण जेवण वगैरे तर करावं लागेल, त्याच्यामुळं थोडक्यात उरकायचं. पण आईंनी कधीच चिकन वगैरे सांगितलं आणि चिकन वगैरे मग आणल्यानंतर मग तिथून पुढे मसाला वगैरे काढला, चिकन शिजवलं, सगळा स्वयंपाक वगैरे करून आम्ही निवांत. ते काय व्हिडिओ मी काय काढले नाही आहेत आणि त्याच्यामुळे माझ्याकडे नाही आहे. जेवण झाल्यानंतर खूप आम्ही फेऱ्या मारल्या बाहेर 12 वाजेपर्यंत आणि मग झोपलो. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेले आहेत 6:45 वाजलेले आहेत. 6:45, 5 मिनटं कमी 7ला. तर आता सकाळ सकाळ मी वरती आलेली आहे. व्हिडिओ वगैरे एडिट करते मी. इकडं आल्यापासून मला सकाळ सकाळ लवकरच जाग येते. त्याच्यामुळं मग त्या वेळात काय करायचं तर मग काहीतरी व्हिडिओ वगैरे, कारण दिवसभर मला जमतच नाही व्हिडिओ वगैरे एडिट वगैरे करणं. तरी पण मी प्रयत्न करते. कालच्या दिवशी झालंच नाही एडिट करायला, मला झालं नाही, टाकायला पण नाही झालं. तर आल्यानंतर म्हणजे तिकडून आल्यानंतर मग व्हिडिओ एडिट केला कसा तरी आणि तो टाकला. तर म्हटलं आज सकाळीच एडिट करावा आणि सकाळीच टाकावा, कारण मला इतर जिओची रेंज नाही आहेत. तर त्याच्यामुळे भरपूर वेळ लागतो व्हिडिओ अपलोड व्हायला. तर त्यासाठी लवकरच आज व्हिडिओ एडिट केलेला आहे आणि आता थोड्या वेळाने टाकेलच मी. तर चला, मस्तपैकी सकाळ आहे आणि ही शेवटची कर्जतच्या शेवटची सकाळ आहे माझी इथली, कारण आज मला जायचं आहे. आज प्रिशाचा बड्डेसुद्धा आहे आणि आज मला बारामतीलासुद्धा जायचं आहे. तर आवरायचं आहे पटकन आणि आवरल्यानंतर मग एक छोटंसं काहीतरी बड्डे वगैरे, थोडंसं केक वगैरे कापायचं आणि आपलं निघायचं. लवकरात लवकर निघलं तर मग पटकन आपल्याला गाड्या भेटते. तर चला, मस्तपैकी ऊन लागायला लागलेलं आहे आणि आता ह्या दोघींचं झाले असते ना आंघोळ्या वगैरे. तर आता मी जाते, आंघोळ करते, भाजी वगैरे, कारण आज पण मला भाजी निसावं लागेल. शेवग्याच्या शेंगा आहेत त्या कापाव्या लागते. तर चला, बाय बाय, जाते मी खाली, बाय. दिदू काय करते? पाणी भरते दिदू.
आणि ह्या कैऱ्या बघा कालच्या आणलेल्या. इकडं पण 2-2 टप कैऱ्याचे. हा कसा आंबा आहे, तोतापुरी. ह्या कैऱ्याचं लोणचं करायचं आता, है ना, है ना दिद्या? ह्यातले कैऱ्या घ्यायचे का आपल्याला थोड्या तिथं खायला, लोणचं वगैरे करायचं. अरे भांडे घासून घेते मी. काय हो भांडे घासायचे. रुपालीचं त्यांचं काय चाललंय इकडं काय माहिती. नाश्ता. प्रिशा हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. इकडं बघ ना. अय तिचा बर्थडे, तिला मारू नको. प्रिशा बोल ना हॅपी बर्थडे. चहा चपाती खाती का? बरं मारेल जाताना. हां आता मी हे करते ना. चला हॅलो गुड मॉर्निंग. नाश्ता केला आता आम्ही. चहा चपाती खाल्ली. रुपालीच्या हातची म्हणलं कधी भेटायची परत खायला, त्याच्यामुळं चहा चपाती खाल्ली. आणि आता आवरायचे, तर त्याच्यामुळं आता भांडे म्हणलं घासून घेते आणि नंतर मग जायचे. किती छान आहे ना आंबे, मस्त आहेत. फक्त ह्याला चीक लागले ना जखम. बरोबर. तर चल समीक्षा आवर, चल जायचंय ना बारामतीला. चल मग चल, घे पाणी वरती. भांडे घासून दुपट्याच्यात घे, मी तुला देते मी करून. तू वर घे ती बादली.